भंडाऱ्यातनं भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आमदार परिणय फुके यांच्या कारचा भीषण अपघात झालाय। मध्यरात्री 2च्या सुमारास साकोलीजवळ एक अज्ञात गाडी अचानक फुके यांच्या कारसमोर आली। मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। या अपघातात त्यांच्याच ताफ्यातील एक कार हायवेवरील दुभाजकावर आदळली, त्यात कारचं मोठं नुकसान झालंय। या अपघातातून डॉक्टर परिणय फुके थोडक्यात वाचलेत। दरम्यान हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त होते। काही दिवसांपूर्वीच भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या कारचा अपघात झाला होता, त्यामुळे भंडाऱ्यात नक्कीच चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांच्याकडून घेऊया। प्रवीण, आधी नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात, आता फुकेंच्या गाडीचा अपघात, मोठी चर्चा यानंतर त्या संपूर्ण परिसरात होत असेल की नेमकं चाललंय काय? नक्कीच देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि भंडारा गोंदिया लोकसभा हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। कारण की आधी नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि रात्रीला परिणय फुके हे साकोलीवरून लाखनीला त्यांचं घर आहे त्या ठिकाणी प्रचारादरम्यान परत येत असताना समोरून एक 4-5 तरुण एका चारचाकीमध्ये आलेले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न परिणय फुके यांची गाडी डिवायडरला आदळली आणि त्याच्यामध्ये समोर त्यांचे जे भाग आहे आणि ते गाडीचे टायर सुद्धा फुटलेले होते। मात्र जे पोलीस कर्मचारी त्यांना किरकोळ जखमा झाल्यात, मात्र परिणय फुके सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे। फुकेंनी या संदर्भात साकोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। मात्र हा अपघात आहे घातपात आहे नेमकं समोर येणं गरजेचं आहे। श्रुती, नक्कीच या संदर्भात परिणय फुके यांची काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, समोर जे तरुण आहे रॉंग साईडने येत होते, आम्ही आपल्या दिशेने परत जात होतो, मात्र त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आमची गाडी ठुकलेली आणि त्यामुळे ते नेमकं जाणून बुजून ते तरुण आमच्या दिशेने आले की ऍक्सिडेंटली होतं हे पोलीस तपासानंतर समोर येईल। या सगळ्या संदर्भात आता पोलीस तपास तर सुरू झाला असेलच, काही प्राथमिक टिप्पणी पोलिसांकडून या संदर्भात झाली आहे? नाही, आणखी पोलिसांनी आज सकाळी सुमारास तक्रार दाखल झाली, त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। गाडी कुठली होती, काय होती त्याचाही शोध पोलीस घेत आहेत। नेमकं ते तरुण काय होते, मद्यप्राशन करून तर नव्हते, त्या दिशेने सुद्धा पोलीस तपास करत आहेत। श्रुती, नक्कीच या दोन महत्त्वाच्या घडामोडी, मात्र यामुळेच भंडाऱ्यात नक्की चाललाय काय असा प्रश्न उपस्थित होतोय। 10 एप्रिलला नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात झालेला होता। या अपघाताबद्दल घातपात असा संशय सुद्धा व्यक्त करण्यात आलेला होता, त्या संदर्भात थेट पत्र लिहिण्यात आलं होतं निवडणूक आयोगाला। दुसरीकडे परिणय फुके यांच्या गाडीचा सुद्धा काल अपघात झालेला आहे, त्यामुळेच भंडाऱ्यात नक्कीच चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय, अशी चर्चा होती। धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।